ती पाहायला मिळतोय. प्रतीक मोगलचा विषय कालच्या दिवशी सातत्याने टेनिस विश्वामध्ये सातत्याने हे नाव घोंगावत होतं. कालच्या दिवशी केलेलं त्याने चांगलं परफॉर्मन्स, त्याच वेळेला त्याचा एक स्टेटस जास्तीत जास्त व्हायरल होत होता, जो चंदू शेट्टी सरांसोबतचा. मैदानाच्या आतमध्ये तो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. बेस्ट ऑफ लक बोटिंग. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलं षटक घेऊन निशांत भरतक गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल उजव्या सीच्या बाहेर, इन्व्हिटेशन होतं फलंदाजाला. आउटसाइड दी ऑप्शन, पंचाने इथे इशारा दिलाय. हा बॉल आहे तो वाईट. अवांतर चेंडू इथे पाहायला मिळतोय. गतवर्षीचा विजेता संघ, 7व्या पर्वाचा विजेता संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये 2 हात करत असताना पाहायला मिळतोय. आणि सातत्यपूर्ण या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून हनुमंत यांनाही आपण सातत्याने पाहिलंय. एक चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी हा खेळाडू नेहमीच कटिबद्ध राहिलाय. पुढचा बॉल इथे कव्हरला केला. डी बॅकचा कव्हरला, जमिनीला घासत पुसत चाटत चेंडू डी बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. तद्भर मात्र धावा मिळत असताना पाहायला मिळतात त्या दोन. दुहेरी धाव संख्येच्या मदतीने इथे खातं खोलत असताना वैयक्तिक म्हणता येईल या दुहेरी धाब्याचा फटका आलाय. स्ट्राईक एंडवरती प्रतीकला आपण पाहतोय. बॉटम हँड स्ट्रॉंग आहे त्याचा. उजव्या एसटीच्या बाहेर त्याला खोलवर टप्प्याचा बॉल मिळाला. ज्युसी हाफ व्हॉलीवरती ड्राय केला होता. ड्रिव्हन टू द ऑफ साइड बिटवीन कव्हर अँड मिड ऑफ. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे. फटका चांगला आहे. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर. हवाई याला षटकार. मैदानाच्या आत पाटकर अँड सन्स कंपनीचे डायरेक्टर प्रसादजी उले साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज 500 रुपये दिले जाईल. पहिला षटकार तर आलाय. एक देखणा आणि दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. या फटक्याची आठवण ना नितांत वेळेला सातत्यपूर्ण ज्या वेळेला टेनिस क्रिकेट किंबहुना क्रिकेट पुढे पुढे जाईल ना त्या वेळेला निश्चित होईल. कारण ज्या वेळेला विराट कोहलीने लगावलेला तो पाकिस्तान अगेन्स्टचा तो षटकार हा डोळ्याची पारणं दिपवणारा राहिलाय. सातत्यपूर्ण अशा रीतीची फटकेबाजी, गोलंदाजाचा आखूट टप्प्याचा बॉल, त्यावरती प्रहार करणं सोपं नाही आहे. बॉटम हँड स्ट्रॉंग लागतो. हँड ऑन आय कॉर्डिनेशन चांगलं लागतं. आणि निशांत वरती चढवलेला हा हल्ला षटकार आलाय. पुढचा बॉल लोअर फुल टोज, इथे जागा बनवली. एक्सा कव्हरला, ब्युटिफुल टायमिंग, एक्सिलेंट प्लेसमेंट, डी बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. चेंडू सीमारेषच्या 5 चौकार. थँक्यू. चौकार आलाय. 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते, जाऊन पोहोचते. ती तब्बल 13 धावा त्या फलकावरती पाहायला मिळतात. पहिले 4 षटक हाताळण्यासाठी तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत. या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक हाताळायची आहेत. त्याच वेळेला जर का 5व्या षटकामध्ये 20 मिनिटाच्या अधिक वेळ तुम्ही घेतला, याही वेळेला मात्र पुन्हा एकदा ओव्हर द इनफिल्ड, डी बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4 चौकार. थँक्यू. हा चेंडू मात्र बाकफुटला येत असताना चौकार टोकला. 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा इथे खेळ आलाय तो संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिले षटक प्रगतीपथावरती आहे, जिथे 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅटिंग मधला क्लास, बॅटिंग झक्कास असंच म्हणता येईल या फलंदाजाच्या फलंदाजीसाठी. कारण प्रतीकने जो खेळ केलाय ना, साई गावासाठी खेळत असताना चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून अनेक वेळेला झालंय जरूर. त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आज ज्या पद्धतीने तो खेळतोय ना पाटकर अँड सन्स साठी, एक चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून याही दिवशी अपेक्षित आहे. हाफ ट्रॅकर, फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए. छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती.
षटकार आला. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल इथे आपण पाहतोय फलंदाजाला चारी मुंड्या चित केलं. निस्तनाभूत करणारा हा चेंडू. सुंदर बॅकअप. यष्टीरक्षकाचं कमबॅक इथे सुंदर केलं. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा बॉल. शेवटचा बॉल आला तो निर्धाव स्वरूपाचा. पूर्वार्धाचा खेळ रंगतोय. धावफलकावरती उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी धावफलकावरती धावा आहेत त्या 23. करंट रन रेट 23च्या सरासरीने धावगती पुढे जाते. जर का ही धावगती राहिली ना 115 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. पूर्वार्धाचा क्रिकेट रंगत्या. पहिल्या षटकाच्या अंती आल्या त्या बिनगडी बाद. 23 धावा धावफलकावर. महाराजांची कीर्ती बेफाम भाल्या भाल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार. थँक्यू. साऱ्यांनीच मानली हार. एक सिनियर समालोचक या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने गेले अनेक वर्ष आमच्या सोबत सातत्याने जोडले जाणारे भाऊजी म्हात्रे साहेब, आपलंही हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आजच्या दिवशी तुम्ही पंडितजी यांचाही आवाज ऐकताय. संतोषजी पंडित यांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय. परंतु पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. मॅच चालू आहे. दोन बलाढ्य संघ पाटकरचा सन्स आणि शिवशंभो या दोन संघांदरम्यानची लढत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर काही अंशी कांचनजी आपल्याला असं भासतंय की निर्णय हा चुकीचा झालाय की काय टॉस जिंकल्यानंतर, कारण षटकामध्ये 23 धावा आल्यात. दुसरे षटक. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर कव्हरला खेळला. राजा थोडीशी घाई करत असताना पाहायला मिळाला. राजा घाडगे ज्या वेळेला पोलादपूर प्रीमियर लीग झाली, ज्या वेळेला षटकार किंग म्हणून हा पुरस्कार त्याच्या नावावरती पाहायला मिळाला. पोलादपूरच्या करंजे गावाला तो बिलॉंग करतो. एक चांगले क्रिकेट पोलादपूर तालुक्यासाठीही खेळलंय. मग यंगस्टार पोलादपूरसाठीही अनेक वर्ष चांगल्या धाटणीचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. खुल्या गटाचं क्रिकेटही त्याच धाटणीचं तो खेळत असताना पाहायला मिळालाय. परंतु आज काय वाढून ठेवलंय? डोंबिवलीचं क्रिकेट ही सातत्याने तो चांगलं खेळतो. परंतु आजचं काय वाढून ठेवलंय त्याच्या समोर? मोठं नाव आहे राजाचा दबदबा. कसं पाहायला मिळणार? हा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. ज्या वेळेला आपण पाहतो ना गोलंदाजाचा हा चेंडू जिथे उजव्या सीच्या बाहेर रोशनजी घापणे सर इथे सांगतायत की हा चेंडू पॅडला ब्रश झालाय. धाव मिळणार ती लेग बाईच्या स्वरूपामधून. धावफलकावरती धावा आहेत त्या 24. 24 रन्स ऑन अ बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. हे षटक कमबॅक करणार राहील का? जिथे आपण पाहिलं ना तर खंडू राक्षेचं हे षटक, त्याचा वेगवान मारा, त्याचा अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला. तो कटिबद्ध असतो आपल्या वेगावरती. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अचूक टप्पा काय आहे ना, किंबहुना दिशेवरती नियंत्रण कशा धाटणीचं असायला हवं. आपल्या भात्यामधील असणारा प्रत्येक बॉल कोणत्या क्षणाला काढायचा ना, हे खंडूला सातत्याने ठाऊक आहे. आणि त्याने इथे फलंदाजाला केलंय चारी मुंड्याची. प्रतीक मोकलला आपण पाहतोय. एक चांगले क्रिकेट त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत असतं. पुढचा बॉल. आडव्या बॅटने बॉटमॅनचा वापर. चेंडूला सरळ ढाललाय. फ्लॅट अँड फ्युरियस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पॅरलल स्ट्रोक. षटकार. थँक्यू. या मोकल नावामध्ये जादू आहे. कारण सुशांत मोकल जसा खेळतो ना त्याच धाटणीच्या अंदाजामध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रतीकने हा षटकार ठोकला. मनगट पहा किती स्ट्रॉंग आहेत. बॉटम हँडचा वापर त्याने केला. षटकार ठोकला पॅरलल. हाही बॉल इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना धावसंख्या स्थिरावली. ती धावफलकावरती आहे. धावा आहेत त्या 30. ज्याच्या वेळेला टेनिस क्रिकेट विश्वाचा उल्लेख करायचा झाला ना तर सातत्यपूर्ण प्रदीप पाटील गुजरातचा खेळाडू आपल्याला अशा रीतीने फटकेबाजी करत असताना पाहायला मिळतो. परंतु सध्याच्या घडीला गेले 1 वर्षामध्ये चर्चेचं असणारं नाव फरदीन काझीही अशा रीतीने फटकेबाजी अशा धाटणीची तो करतो. मैदानाच्या आतमध्ये तोच क्लास, तोच दर्जा, तोच दमखम पाहायला मिळतोय. प्रतीक मोकाल इथे एक कव्हरला. ग्लोरियस स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर दणदण करत सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. शिवराया आई भवानीच्या कृपेनं राजा झाला शिवराया.
थँक्यू. आमचे पंडितजी नेहमीच म्हणतात बडा मंच है और सरपंच बनने की जरूरत. परंतु आज आपल्यासोबत सरपंच स्वतः आहेत. कांचनजी पालकर सांगतायत की 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या धावफलकावरती 34. 17च्या करंट रन रेटने धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 23 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या. या षटकामध्ये खंडूने आपण जर का पाहिलं ना, एक षटकार आणि एक चौकार वगळता एक चांगल्या ढाटणीची गोलंदाजी केली होती. केवळ 1 धाव त्याने खर्च केली होती 4 चेंडूमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात येईल, कारण आता मात्र आपण पाहिले ना, ज्या ज्या वेळेला पॅव्हॅलियन कडून त्याच वेळेला जुई गावाकडून गोलंदाजी करण्यात येते ना, त्या वेळेला फलंदाजांसाठी हे नंदनवन ठरणाऱ्या क्रीडांगणामध्ये धावा कोऱ्याने गोळा केल्या जातात. स्ट्राईक एंडवरती राजा घाडगे पाहायला मिळतोय. पंकजाला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. पंकज जो स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक वाईड लॉंग ऑन तैनात करण्यात आलाय. ऑन साइडला इथे स्ट्रेट डाऊन ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक किसन फार वेगाने चेंडूवरती येतोय. 1 धाव तर निश्चित मिळाले. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल राजा घाडगेला. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 35. पंकज गाडगे या षटकाच्या दरम्यान आपण पाहतोय याही गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी सातत्याने केली. नेक्स्ट मॅच साठी आपण आमंत्रित करून ठेवूयात. दोन्ही संघ जर का उपस्थित झाला असाल तर विनंती असेल टॉस साठी आपण येऊन आपली उपस्थिती दर्शवून घ्या. पीआर लॉजिस्टिक आणि ओमकार 11. हा फटका ऑन साइडला मिड विकेटला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट एक वाईडिश लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक डीप बॅकचा कव्हर 38 सर्कलच्या बाहेर आहे. सुधीरजी जाधव साहेब यांनी जर का झेल घेतला तर अतुलजी औटी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पुढचा बॉल. हा फटका इथे आपल्या टप्प्यामध्ये आला ना की आपण कार्यक्रम करतोच. राजा घाडगेने सांगितलंय आपला दरारा दाखवलाय, षटकार ठोकलाय. हो चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, थँक्यू. प्रसाद जिवले यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज 500 रुपये आहे आणि राजाच्या बॅटमधून आलेला हा षटकार. धावसंख्या 42 धावा धावफलकावरती आहे विदाउट लॉस. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. चेंडू उपलब्ध करून द्या आमचे व्हॉलेंटियर्स, त्याच वेळेला प्रेक्षक वर्ग आणि अधिकाधिक मी विनंती करेन की आपल्या संघ ज्या वेळेला खेळतो ना त्यावेळेला आपण विनंती असेल की आपण त्या ठिकाणी चेंडूवरती आपल्या संघ साथीदारांना आपण पाठवला तरी आवश्यक ठरेल. किरणलाही आपण पाहतो या मॅचच्या दरम्यान मिड विकेटला तो देखील उभा आहे. त्याची ही चुणूक या मॅच मध्ये पाहायला मिळेल. तिसरं षटक या क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्यांनी आत्ताच मॉनिटर ऑन केलंय ना, जे स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोनच्या माध्यमातून आमच्यासोबत जॉईन झालेत, आपलं हार्दिक असं स्वागत. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मॅच चालू आहे. पाटकर सन्स आणि शिवशंभो या 2 संघांदरम्यानची लढत. टॉस जिंकला होता शिवशंभो या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तो काही अंशी अंगलट येत असताना पाहायला मिळतोय. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. पंकज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट मोर विकेटने इथे खेळला. स्ट्रेट डाऊन ग्राउंड डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. तद्वर केवळ धाव मिळते ती एक. स्ट्राईक रोटेट झाली आहे. या गोष्टी पथ्यावरती पडतील कारण मोठा फटका आल्यानंतर आपण पाहिलं ना तर जिथे पाटकर सन्सचा संघ ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळतो या गोष्टी पथ्यावरती पडणार आहेत कारण आपल्याला स्ट्राईक रोटेट करायला हवी. प्रतिस्पर्धी संघावरती आपण एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करू शकतो आणि त्यासाठी एक चांगलं क्रिकेट होणं गरजेचं आहे आणि ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगल्या धाटणीचं पाहायला मिळालंय. पुढचा बॉल. खोलवा टप्प्याचा हाही चेंडू मात्र स्ट्रेट डाऊन ग्राउंड पाहायला मिळाला जिथे प्रतीकच्या बॅटमधून, प्रतीक मोकलच्या बॅटमधून निघणारा हा फटका धाव देऊन जातोय. ती एक. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते जाऊन पोहोचेल ती 44 धावा धावफलकावरती आहेत. पेन तालुक्याचं क्रिकेट, रायगड जिल्ह्याचं क्रिकेट सातत्यपूर्ण. या दोन्ही खेळाडूंनी मग एका बाजूला प्रतीक असेल तर नॉन स्ट्राईक एंडवरती असणारा राजा असेल. राजाचा राजेशाही थाट चेंडूला सरळ धाडलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय हा षटकार. अर्धशतक 50 धावा धावफलकावरती. पाटकर सन्स या संघाची अर्धशतक विदाउट लॉस.
थँक्यू. षटकाराने संघाची धावसंख्या धावून पोहोचतीये. श्री साऊंड जाताडे, डीजे प्रशांत आज आमच्या सोबत आहेत. कौतुक आपण त्यांचं करूयात की सकाळचं सत्र हे गणरायाचं नमन व्हायला हवं, सकाळच्या सत्रामध्ये भक्तिमय वातावरण असायला हवं आणि हे आमचे डीजे प्रशांत सातत्याने जाणतात आणि त्याचसाठी त्यांनी लगावलेली ही गीतं त्याचं कौतुकही आपण करूया. याच्या आतमध्ये 3 संपुष्टात आल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 50. एकंदरीत स्कोर कार्डचा या विचार केला ना 16.66च्या करंट रन रेटने धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 23, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 16. गोलंदाजांनी खर्चिक गोलंदाजी इथे केली आहे. व्हेरी एक्सपेन्सिव्ह ओव्हर आणि अधिकाधिक या धावा त्यांच्या माध्यमातून खर्च पाडल्या जात आहेत. षटक क्रमांक 4 निशांत वर्धक याचं एंड बदलण्यात आलाय. तो सध्याच्या घडीला मानसरोवर एंड स्टेशन एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. चला घाई करा, 20 मिनिटाच्या आत 4 षटकं संपवायची आहेत. 20 मिनिटाच्या आत 4 षटकं संपवायची आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण स्वतः संघाचे मालक पाहतोय सुधीर भाऊ जाधव यांना आणि गतवर्षीचं त्यांचं ते नृत्य किंबहुना विजयाचा तो जल्लोष आठवतो. येथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यष्टिरक्षक चाणक्य पाहायला मिळालाय. अधिक ज्या ज्या वेळेला अशा रीतीचा चेंडू 2 टप्पा येतो त्या वेळेला चेंडूला आपण कसं गॅदर करायला हवं किंबहुना पिकअप कसं करायला हवं ना, या गोष्टी आपल्याला ज्ञात असायला हव्यात आणि त्याचसाठी आपण कटिबद्धही क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती असायला आहोत. याच गोष्टी पाहायला मिळत आहेत. इथे आलाय तो डॉट बॉल. या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे निशांतचं जे असं म्हणता येईल. पुढचा बॉल इथे यू मिस, बँग ऑन टार्गेट, यू मिस ॲट डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉइड. खेळाडू क्रमांक 1 प्रतीक मोकलबाद. शोधू कुठर भाऊ कसर मीच स्वतःला भाऊ कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला नाही. माझ्या राजार माझ्या शिवभार माझ्या राजार माझ्या शिवभार. थँक्यू. खेळाडू क्रमांक 1 इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. अर्थात प्रतीक मोकल ज्याच्या बॅटमधून धावा आल्या. 15 बॉलमध्ये 34 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारली गेली. 3 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. अर्थात या मॅच मध्ये त्याला एक कलाटणी दिली आहे. 50 धावांची भागीदारी कोंडी फोडली आहे निशांत वर्धकने. या गोष्टी पथ्यावरती यासाठी कंचजी पालकर पडल्या ना की त्याचा एंड चेंज करण्यात आलाय. तो पहिल्या षटक 23 धावा त्याने खर्च केल्या होत्या. यावेळेला एंड चेंज झाला आणि एक चांगली गोलंदाजी तो करतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, हाफ आर्म पुल केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डाऊन बॉल. किरण गाडगेने टिपला झेल. खेळाडू क्रमांक 2 तू चल मैं आया अशी परिस्थिती. खेळाडू बाद. थँक्यू. कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे. अर्थात या मॅच मध्ये आणि आजच्या या दुसऱ्या दिवसातील पहिल्याच मॅच मध्ये हॅट्रिक पाहायला मिळेल का, हॅट्रिक पाहायला मिळते का, या गोष्टी पाहाव्या लागतील. कारण आयकॉन खेळाडू आलाय स्ट्राईक एंड वरती. हॅट्रिकचा बॉल निशांत. ओ हो इथे प्लम्प लेग विवो स्वरूपामध्ये खेळाडू क्रमांक 3 बाद. हॅट्रिक संपादन केली आहे निशांत वर्तकने. टेक घेतली आहे इथे हॅट्रिक क्रमांक 1. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाख शिवबा जन्मला. तो बापाचा बाप. थँक्यू. या हॅट्रिक साठी विनोदजी वाणी साहेब यांच्याकडून कॅश प्राइज आलाय 500 रुपये निशांत वर्तकला. आदरणीय मंगेजी जाधव साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज निशांत वर्तक. संघ मालक स्वतः यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज जमा देखील झाल्यात. ह्या कॅश प्राइजेस हॅट्रिक घेतली आहे. इथे डबल हॅट्रिक मिळेल का नवीन बॅटर विश्वजित.
हा चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय, अनएक्सपेक्टेड बाउन्स इथे पाहायला मिळाला खेळपट्टीवरती, जो डॉट बॉल आलाय. आपण एक गोष्टीचा उल्लेख केला होता, कांचनजी पालकर साहेब, एंड बदलला. ज्या वेळेला जुईगाव एंड कडून तो गोलंदाजी करत होता निशांत, त्यावेळेला 23 धावा त्याने खर्च केला, परंतु ज्या वेळेला एंड त्याचा बदलला ना, त्याने हॅट्रिक घेतली, एकही धाव दिलेली नाहीये. इथे मेडन ओव्हर का 5 बॉल 8 डॉट, शेवटचा बॉल. इथे मेडन वर पाहायला मिळणार की काय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊनी बॉल, झेल निसटलाय. धावा मिळतील इथे, एक कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय की काय चेंडू, जिथे धावा मिळत असताना पाहायला मिळाल्यात. निश्चितच आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात. पंचांचा इशारा, धावा मिळतात त्या 2. षटक क्रमांक संपुष्टात आलाय. निशांची ही गोलंदाजी आवडली असेल तर हो द्या त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. केवळ 2 धावा, 3 गडी बाद केले, मॅच मध्ये कमबॅक करून दिलं शिवशंभू या संघाला. धावा बनल्यात त्या 52, गडी बाद झाल्यात ते 3. घेऊया एक छोटीशी डीजे ब्रेक. गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं, गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं. शेलार मामा वीर धिप्पाड, शेलार मामा वीर धिप्पाड, काढी उदय भामक मड, जवाची टाकली घोरपड, वर एक एक चढ, जवाची टाकली Thank you. घोरपड, वर एक एक चढ. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. या मॅच मध्ये करून दाखवलं निशांतने. कारण आपण पाहिलं ना, मॅच मध्ये संघ नव्हता, 52 धावा धावफलकावरती आहेत, केवळ 2 आल्या शेवटच्या बॉलवरती. टाइम आउट इथे कंप्लीट झालेला आहे. 4 खेळाडू, एक आतमध्ये बोलावा लागेल. हनुमंत, तुमचं लक्ष वेधतोय मी. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कल मध्ये बोलावा लागेल. किरण गाडगे शेवटचं षटक, आणि एक क्षेत्ररक्षक कोणता बोलवावा लागणार आहे? डीप एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये घेतला जाईल, कारण शेवटच्या षटकामध्ये ज्या ज्या वेळेला आपण पाहिलं ना, तर जुईगाव एंड कडून गोलंदाजी केली जाते, त्या वेळेला आपण पाहतो की फलंदाजांसाठी नंदनवन ठरणारी ही ग्राउंड, हे खेळपट्टी, किंबहुना हे मैदान 2 षटकांमध्ये या एंडनी 39 धावा आल्यात, आणि त्या एंडनी विचार केला केवळ 13 धावा आल्यात, केवळ 13 धावा. आजच्या दिवसामध्ये या गोष्टीचा आपण उल्लेख निश्चित करूयात, कारण दोन्ही एंड महत्वाचे आहेत. पहिला बॉल राजासाठी खोलवा टप्प्याचा, ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगला, 1 धाव तर निश्चित मिळाले. राजा स्ट्राईक पे एंड पासून ज्या ज्या वेळेला दूर राहील ना, त्या वेळेला संघ अडचणीमध्ये सापडत असताना पाहायला मिळेल. पाटकर अँड सन्स हा संघ बॅकफुट वरती ढकलला गेला. या पहिल्या बॉल वरती 1 धाव आली आहे. क्षेत्ररक्षकांना किरण गाडगे सातत्याने सांगेन, 1च धाव तुम्ही द्यायची आहे, कारण राजाला नॉन स्ट्राईक एंड वरती जास्तीत जास्त वेळ उभं ठेवावं लागेल. परंतु त्याही ताकदी मोलाचा आहे तो विश्वजित पाटील. त्याचीही बॅट चांगल्या रीतीने पाहायला मिळत असते. चांगलं क्रिकेट सातत्याने खेळलंय या दोन्ही संघांनी. चला नेक्स्ट मॅच साठी आपण आमंत्रित करूया. टॉस केला जाईल. पिया लॉजिस्टिक आणि ओमकार 11 टॉस साठी या दोन्ही संघ. विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. किरण, अशा रीतीचा किस्सा सुरुवातीला विनू मंकडी यांनी केला, त्याला मंकडिंग हे नाव देण्यात आलं. तदनंतर रविचंद्र अश्विनने केला, त्याच्यावरती अनेक टीका झाल्या. परंतु क्रिकेटमध्ये आता जर का तुम्ही खेळाडू पुढे गेला तर रनआउट ही भाषा आली आहे. अर्थात तुम्हाला मंकडिंग हा शब्द बाजूला काढण्यात आलाय. खेळाडू जर का स्ट्राईक चेंज करायला जात असेल पुढे, तर खेळाडू रनआउटच्या स्वरूपामधून बाद होईल. आणि महत्वाची बाब आहे ना कांचनजी पालकर साहेब, की कोणत्याही रीतीशी आपण पूर्वकल्पना द्यायची नाहीये. पुढचा बॉल लॉर्ड फुलटोज आहे. इथे धावा मिळतील, इथे त्या 4 पंचांनी रेफर केलाय 3ऱ्या पंचांना, परंतु चौकार जरूर आलाय. काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, हा बाईकचा चौकार जरूर आलाय, परंतु रेफर करण्यात आल्या 3ऱ्या पंचांना आमचे सचिनजी सावंत. घाटकोपरचे तिन्ही पंच आहेत. घाटकोपरचा बोलबाला सातत्याने पाहायला मिळतं. कालच्या दिवशी आवाज घाटकोपरचा ऐकलात, आणि आजच्या या मॅचचा जर तिन्ही पंच घाटकोपरला बिलॉंग करतात. एक पॅनल घाटकोपरचा पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये इशारा पंचांनी 3ऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. सचिनजी सावंत सर, ही इज अ लेजंड क्रिकेटर.
आज आपल्या सोबत आहेत. ही आपली गोष्ट भाग्याची आहे आणि निर्णय काय येईल या गोष्टी पाहाव्या लागतील. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. कोणत्याही संघावरती अन्याय व्हायला नको यासाठी आपण पाहतो ना, हे आमचे तिन्ही पंच कटिबद्ध राहतात की निश्चितच ज्या वेळेला संघ ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये येतात कोणत्याही संघाची बाजू आपल्याला घ्यायची नाहीये. किंबहुना हा निर्णय आहे तो वेस्ट साइड धावा मिळतील त्या बीमरचा नो आणि त्यावरती बाईच्या स्वरूपामधून चौकार. 58 धावा फलकावरती आहेत. 58 रन्स ऑन अ बोर्ड. देव देत आणि कर्म नेत याच पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळालंय. शिवशंभूच्या खेम्यामध्ये स्मशांत शांतता आहे आणि ते निश्चित विचार करत असतील की एक बॉल चांगला टाकायचा होता. या गोलंदाजाने या फलंदाजाला इथे उभं करून ठेवायला हवं. राजाला स्ट्राईक पासून दूर कसं ठेवता येईल ना त्यासाठी कटिबद्ध असणार आहे किरण. राजा घाडगेचा उल्लेख केल्यानंतर आम्हाला सर संदीप कदम यांची आठवण होते. नोकरी सम्राट पोलादपूरला तेही बिलॉंग करतात आणि त्याच वेळेला संपूर्ण मग यंगस्टार ओमकार घाडगेचाही उल्लेख करायला हवा. त्याच वेळेला मग सार पोलादपूर तालुका आज या खेळाडूची खेळ पाहत असेल. पंचांचा इशारा फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू आहे तो फ्री हिट. फ्री हिटची डिलिव्हरी स्ट्राईक एंड वरती असणार आहे. तो यावेळेला फलंदाज विश्वजित पाटील. पुढचा बॉल. खोलवा टप्प्याचा चेंडू. सुंदर कमबॅक याचसाठी जाणला जातो किरण गाडगे. त्याचं क्रिकेट नेहमीच सातत्यपूर्ण चांगलं राहिलंय कारण तो कटिबद्ध असतो चांगल्या धाटणीचे चेंडू टाकण्यासाठी, फलंदाजाला डॉमिनेट करण्यासाठी, बॅकफुट वरती ढकलण्यासाठी. निष्णात आहे या साऱ्या गोष्टींमध्ये. तो पारंगत आहे खुलवा टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी. डॉट बॉल त्याने इथे हाताला. धाबा स्थिरावल्या गेल्या. धाव फलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 58. 58 रन्स ऑन अ बोर्ड. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आमंत्रित करूयात परंतु चेंडू आला स्लॉट मध्ये. पार्क केलाय. पार्किंग प्लॉट मध्ये ठोकलाय. षटकार. थँक्यू. पाटकर अँड सन्स या संघाकडून सचिन शेठ ठाकूर साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये. पाटकर अँड सन्स कंपनीचे डायरेक्टर प्रसादजी हुले साहेब यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. चला या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूयात. आमंत्रित करूयात पिया लॉजिस्टिक आणि ओमकार 11. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करतोय. त्वरित या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करूया टॉस. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये षटकार आलाय. बॉटम हँडचा प्रॉपर उपयोग आणि प्रॉपर टायमिंग इथे पाहायला मिळालं. सुंदर कनेक्शन होत असताना धावा मिळाल्या 6. 64 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर कट केलाय. हनुमंत त्या ठिकाणी कोणती चुकी करत नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू क्रमांक 4 बाद. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. थँक्यू. राजा अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय जो स्ट्राईक एंडवरती. निवृत्ती जो स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. मॅन इन पिंक. पिंक जर्सीचाही उल्लेख केल्यानंतर आम्हाला साऊथ आफ्रिका संघाची आठवण होती आणि भारतीय संघाच्या उरामध्ये धडकी देणारा त्यांचा परफॉर्मन्स राहिला होता. गोलंदाज किरण पुन्हा एकदा सज्ज होईल निवृत्तीच्या विरोधात. हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. राजा स्ट्राईक साठी झगडतोय, ताटपळतोय, तडफडतोय. एखाद्या माशाप्रमाणे तो तडफडलाय परंतु तो अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. काय गोलंदाजी केली आहे किरणने. फलंदाजाला जकडून ठेवलंय. 11 बॉल वरती नॉन स्ट्राईक एंडवरती तो उभा आहे. 12वा चेंडू जिथे समोर येईल तो नॉन स्ट्राईक एंडवरती राजा घाडगे उभा पाहायला मिळाला. धाव फलकावरती धाव आहे त्या 64. पुढचा बॉल. फटका चांगला आहे. धावा मिळतील त्या पूर्ण ताकदीचा वापर केलाय. इथे फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. धावा बनल्या त्या 70. 71 या दिनकरजी लोखंडे साहेब यांना विनंती करूया आपल्या शुभ असे आपण या नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत.
तिनखजी लोखंडे साहेब यांना विनंती, एका बाजूला पीआय लॉजिस्टिक आणि ओमकार 11 टॉस साठी या. पीआय लॉजिस्टिक संघाचा कर्णधार उपस्थित होतोय. टॉस केला जाईल या मॅचचा. ओमकार 11 आणि पीआय लॉजिस्टिक टॉस केला जातो. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल. इट इज अ कॉल. धन्यवाद साहेबांचे आभार आपण म्हणूया. आपण व्यासपीठावरती विराज म्हणून या स्पर्धेचा आस्वाद घ्या. ओमकार 11 या संघाने टॉस जिंकलाय. आपण ओमकार 11 या संघाकडे जोडूयात. ओमकार 11 प्रथमतः तुमच्यासाठी टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि शेवटचं सत्र आहे, शेवटचा दिवस आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टॉस जिंकलाय, निर्णय काय घ्याल? टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस तर खूप महत्त्वाचा होता. आम्ही क्षेत्ररक्षण करू पाहिजे. काय रणनीती आहे आज? काही एनी चेंजेस फॉर युअर साइड? कोणती चेंजेस आहेत का आपल्या संघामध्ये आजच्या दिवसासाठी? नाही, विनिंग टीमच खेळू आम्ही. काय रणनीतीबद्ध तुमचा खेळ पाहायला मिळेल आम्हाला? कारण एका बाजूला तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, पहिल्या मॅच मध्ये धावा बनल्यात ते इथे 70. एक रणनीतीबद्ध काय खेळ तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित असेल? एक ती 40-50 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. कोणते गोलंदाज आहेत तुमच्याकडे की चांगल्या धाटणीची गोलंदाजी त्यांच्याकडून अपेक्षित असेल? संदीप गोडके, शिवा लंके, संजय घाडगे आणि संदेश मोरे. सीबी ट्रॉफी बद्दल काय म्हणाल? कशी वाटते ही स्पर्धा? कसं वाटलं हे आयोजन? खूप छान नियोजन. अतुल आवटी शेठ, सुधीर शेठ यांनी खूप छान नियोजन केलंय. अप्रतिम नियोजन. दरवर्षी असं नियोजन करावं अशीच आमची इच्छा आहे. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण घेतलंय, परंतु काही कारण आहे, स्पेशल रिझन आहे या मागे? नाही, चेस होताच स्कोर. तर आम्ही म्हणजे पहिल्यांदा प्रेशर त्यांच्यावर टाकून कमी स्कोर झाला की आम्ही थोडंसं फ्री होऊ. तर खूप साऱ्या शुभेच्छा. ओमकार 11 या संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पीआय लॉजिस्टिक, तुम्ही जर का टॉस इथे जिंकला असतात तर डिसिजन प्रथमतः काय घेतला असतात? डिसिजन घेतला असता तर मी पण क्षेत्ररक्षणच घेतला असता, कारण का मी आतापर्यंत सगळे टॉस जिंकत आलोय आणि माझी इच्छा होती की क्षेत्ररक्षणच करायची, पण काही हरकत नाही, आम्ही चेसिंगचा प्रयत्न करू पूर्णपणे. सीबी ट्रॉफी कशी वाटली तुम्हाला? हे आयोजन कसं वाटलं? आणि प्रत्येक मग डॉग्स मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला एक मिळालेला एक प्लॅटफॉर्म आणि संधी, या 8व्या पर्वाचं आयोजन कसं वाटलं? ह्या वर्षीची सीबी ट्रॉफी माझ्यासाठी खूपच आनंदाची आहे, कारण का मी फर्स्ट टाइम कॅप्टन आहे आणि आमची टीम पहिल्यांदा उतरली आहे आणि आतापर्यंत आम्ही सुपर 8 मध्ये आलोय, त्यामुळे मला अजूनही जास्त आनंद होत आहे. आणि सीबी ट्रॉफीचं खरंच सांगतो मनापासून खूप छान नियोजन आहे, मैदान पण छान आहे, सर्व गोष्टी चांगल्या. शेवटचा प्रश्न, एनी चेंजेस फॉर युअर साइड? चेंजेस तसे काही नाही आहे, पण अजून आमचे प्लेयर आले नाहीत अवेलेबल, त्यामुळे बघूया, जोपर्यंत सगळे येत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही मला. तर खूप साऱ्या शुभेच्छा या दोन्ही संघाला देऊयात. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इज ओमकार 11 वन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. वळूया समालोचन कक्षाकडे. या आपण ऐकूयात या सीबी ट्रॉफीच्या माध्यमातून, 8व्या पर्वाच्या माध्यमातून या संपूर्ण सीएच्या बांधवांशी पंडितजी अर्थात संतोजी पंडित यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू. धन्यवाद जयेश भोसले जी, मराठी की सुमधुर भाषा और बिल्कुल एक लाजवाब समालोचन. उनकी आवाज़ों में एक ऐसी टान होती है जो आप सुनेंगे तो अलग ही रहती है, क्योंकि सुनने में बहुत ही बेहतर लगता है. बिल्कुल ही धन्यवाद जयेश जी. तो चलते हैं मैदान की तरफ, जहां आज पहला मुकाबला इस समय चलता हुआ. हमारे साथ भाऊ मात्रे सर जी, जो कि सीनियर समालोचक कह सकते हैं, बिल्कुल हमारे साथ यहाँ पर उपस्थित है. उनका भी आवाज़ आप कुछ क्षणों के बाद जरूर सुनेंगे, कुछ क्षणों के लिए बिल्कुल ही. और एक अच्छा सा मुकाबला इस समय चलता हुआ, पहला मुकाबला पाटकर एंड सन्स और उनके खिलाफ शिव शंभो, पिछले साल के सीबी ट्रॉफी का चैंपियन. क्या इस बार भी बरकरार रख पाएंगे अपनी बादशाहत, वो देखना होगा. इस मुकाबले में अगर जीतते हैं तो बिल्कुल ही सुपर 4 में पहुंच सकते हैं और एक अच्छा मौका रहेगा यहाँ पर. दोनों ही सलामी जोड़ी इस समय मैदान पर, बिल्कुल ही दोनों ही सलामी जोड़ी हनुमंत धवारे और पंकज की जोड़ी इस समय मैदान पर. गेंदबाजी में 40+ के गेंदबाज विजय को गेंदबाजी देते हुए, बिल्कुल ही विजय सर इस समय तैयार होते हुए अच्छी गेंदबाजी करते हैं और बिल्कुल ही अनुभव करीबन 30 सालों का क्रिकेट का. इस समय बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए हनुमंता दभारे, एक सीनियर खिलाड़ी, एक अनुभवी खिलाड़ी, परंतु एक शरीर में जो जोश होती है, जो एक उत्साह होता है, वो बिल्कुल ही 25 साल के युवा की तरह. पहली गेंद
हवा में उठाकर खेलने का प्रयास किया, गेंद हवा में रुकी है, उसके नीचे खिलाड़ी आ रहे हैं, देखना होगा कैच ले पाते हैं या नहीं, परंतु थोड़ा सा गेंद पीछे था और खिलाड़ी बिल्कुल ही लंबे कद के आगे आ गए थे, थोड़ा सा बैलेंस को बना नहीं पाए, गेंद के नीचे नहीं आ पाए ठीक ढंग से। यहां पर कैच छूटा पहली गेंदों के ऊपर हनुमंत दाभाड़े का। बिल्कुल ही एक अच्छे खिलाड़ी हैं, बेहतर ऑलराउंडर है अपनी टीम के लिए, प्रतीक मोकल, जिन्होंने लाजवाब बल्लेबाजी की थी अपनी टीम के लिए। और मुझे लगता है कि बहुत सारे खिलाड़ी ऐसे हैं जो छोड़ना नहीं चाहते, छूट जाती है, और बिल्कुल ही इस समय अगर देखा जाए तो उनके हाथों से ये कैच छूटा हुआ, जल्दी छोड़ते नहीं है, किसी भी तरह का कैच हो, किसी भी तरह का एफर्ट रहती है, वो पूरा सा पूरा योगदान देते हैं। चले इस बार स्टेट बाउंड्री के ऊपर से गर सिक्सर। शिव शंकर आता लगे न शंकर, शिव शंकर आता लगे न शंकर, ये प्याला तेरे नाम का पिया। गिर जाऊंगी मैं मर जाऊंगी जो तूने मुझे ठान लिया थैंक यू डीजे, क्या बात है। डीजे प्रशांत के द्वारा, डीजे अक्षय के द्वारा श्री साउंड बिल्कुल ही जाताड़े की तरफ से ये बेहतरीन साउंड सिस्टम्स के साथ लाजवाब, बहुत ही बेहतर। और इस समय अगर देखा जाए तो एक अच्छा सा शुरुआत मिली है हनुमंत दाभाड़े के द्वारा, पंकज गार्ड के द्वारा, बहुत ही बेहतरीन उन्होंने सिक्स लगाया था विजय की ओवर पिच गेंदों के ऊपर। अगली गेंद दाएं हाथ से, इस बार शॉट ऑफ नीचे रहती हुई, बिल्कुल ही बहुत ही खतरनाक गेंदें होती है स्टंप्स के ऊपर, अगर ये गेंदें रहती है तो मुश्किलें आती है इस तरह की नीची हुई गेंदों को खेलते हुए। कभी कभी ऐसा होता है, बिल्कुल ही माटी का पिच है और उसके ऊपर टेनिस गेंद, और बिल्कुल ही टेनिस क्रिकेट में इस तरह की दर्शनीय देखने को मिलते हैं हमें। बैकवर्ड पॉइंट है कवर जो कि 30 गज के अंदर, सिली मिड ऑफ भी 30 गज के अंदर। अगली गेंद इस बार फिर से स्लॉट के ऊपर आगे आकर खेला गर। तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बन के कवाली, शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली, शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली। ओम साई राम। बिल्कुल ही एक सुंदर सा सुमधुर भजन के साथ इस समय शुरुआत करते हुए डीजे प्रशांत, डीजे अक्षय, परंतु इस समय लगातार दो गेंदों के ऊपर दो सिक्स, क्या तीसरे गेंदों के ऊपर लगेगा छक्का, क्या होगा, क्या शॉट ऑफ लेंथ फिर से घुमाकर खेला, लेकिन इस बार खेला वाइड मिड ऑन के क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी मौजूद है, कैच करने का प्रयास किया, सफल तो नहीं हो पाए परंतु उन्होंने चौके को बचाया जरूर। तब तक दौड़ लगा दिए थे 2 रनों के लिए, कैच हो सकता था। दूसरे बार में भी हाथ में कैच आया था, थोड़ा सा प्रयत्न जरूर किए थे, जब उनको लगा कि शायद गेंद बाउंड्री के बाहर जा रही तो उन्होंने किसी तरह से गेंदों को बचाया, 2 रन यहां पर बचाते हुए। अच्छा सा प्रयास यहां पर, अच्छा अपार्ट क्षेत्ररक्षक के द्वारा। पाटकर एंड सन्स इस समय पूरा सा पूरा सर्वस्व लुटाते हुए, क्योंकि ये मुकाबला जीतेंगे तो बिल्कुल ही आप आगे बढ़ेंगे। अब यहां से नॉकआउट की मुकाबला है, यहां से हर एक मैच आपको जीतना होगा, और अगर आप हारेंगे तो बिल्कुल ही बाहर जाना होगा। चंद्रकांत कोहली जी 50-40 का नहीं 25 का लग रहे हैं। और बिल्कुल ही अगली गेंद इस बार ऑफ स्टंप के बाहर हवा में उठाकर खेला है, बिल्कुल ही 6 रनों के लिए। क्या लाजवाब बल्लेबाजी यहां पर पंकज गाड़के के द्वारा, बिल्कुल ही एक अच्छी शुरुआत यहां पर। और विजय गेंदबाज हैं, बिल्कुल ही विजय के लिए थोड़ा सा मुश्किल किया इस ओवर में। पहले ओवर में 23 रन बटोरा था पाटकर एंड सन्स के खिलाफ, बिल्कुल ही इस समय 21 रन बटोरते हुए। प्रतीक ने जिस तरह की गेंद बल्लेबाजी की थी शुरुआत की ओवर में, उसी तरह की यहां पर शुरुआत की गई है पंकज गाड़गे के द्वारा। क्या लाजवाब शुरुआत, यानी कि इक्के पे दुक्का कह सकते हैं, नहले पे दहला कह सकते हैं। पहले ओवर में 23 रन बना था पाटकर एंड सन्स का, और इस समय शिव शंभो का बनता हुआ 21 रन, तो करीबन आसपास बहुत ही बेहतरीन शुरुआत। सीबी ट्रॉफी 8वां सीजन 2023 जुई गांव की इस बेहतरीन मैदान पर, बिल्कुल ही एक मनोरंजन भरा टूर्नामेंट। 8 टीमें आज इस मैदान पर खेलेंगे, सुपर 8 में प्रवेश करने वाले 8 टीमें।
और बिल्कुल ही पहले ओवर में 21 रन बटोर लिए गए हैं। 4 ओवर आपको 20 मिनट में समाप्त करना है। अगर 20 मिनट में आप समाप्त नहीं करते हैं तो मुश्किलें बढ़ेगी आपके लिए। एक खिलाड़ी जो अब आप 5वें ओवर में 30 गज के बाहर रखते हैं ना, 5 खिलाड़ी, उसमें से एक खिलाड़ी को 30 गज के अंदर लाना पड़ेगा। थोड़ा सा आपके पास मौका रहेगा। 20 मिनटों में 4 ओवर पूरे करने होते हैं। इस समय गेंदबाजी में परिवर्तन, प्रतीक खुद आए हैं, प्रतीक मोकल, और बिल्कुल ही जिक्र करेंगे इस खिलाड़ी का। उम्दा खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है, अच्छे ऑलराउंडर है अपनी टीम के लिए, खास करके इस समय पाटकर एंड सन्स के लिए खेलते हुए। चले अपने ओवर की पहली गेंद लेकर। दूसरा ओवर अच्छा गेंद, स्लोअर फुल टॉस था। हनुमंत दाभाड़े जैसे बल्लेबाज को रोका, पहली गेंदों पर 1 रनों से सिर्फ आगे बढ़ने दिया। अच्छी गेंद थी, परंतु थोड़ा अगर देखा जाए तो बिल्कुल ही करीबन कमर के आसपास, थर्ड अंपायर के ऊपर यहां पर थोड़ा सा इशारा देखना होगा। ये विमर बॉल है, हाइट का देखना होगा, और देखते हैं क्या होता है निर्णय। इस समय तीसरा अंपायर मैदान में जाते हुए सुनील जगताप, इस समय बिल्कुल ही सनी जगताप के रूप में इस समय बातें करेंगे। हनुमंत दाभाड़े जी थोड़ा सा ऑब्जेक्शन किए थे इस गेंदों के ऊपर, थोड़े समय के लिए खेल रुका हुआ। इस टूर्नामेंट का आयोजकों की तरफ से बिल्कुल ही सभी आए हुए अतिथिगण, टूर्नामेंट के माध्यम से समस्त क्रिकेट प्रेमियों को बिल्कुल ही एक बार फिर से सहर्ष स्वागत। श्री आबा साहेब भूर, श्री मंगेश जादव, श्री सुधीर जादव, श्री विनोद वानी, श्री अतुल आउटे, श्री राम बोडके, श्री चंदू शेटे, श्री दत्ता वालेराव, श्री तुषार कुठार, श्री नीलेश गलांडे, श्री गोरख शिंदे, श्री कैलाश सर्जिने मामा, श्री दिनकर लोखंडे, श्री रवि कोडे, श्री सुरेश डोंगरे और श्री अजय गलांडे जी, और उनके जितने भी समिति के मेंबर्स हैं, कमेटी के मेंबर्स हैं, उन सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए सारे क्रिकेट प्रेमी। और बिल्कुल यहां पर तो बिल्कुल ही फ्री हिट गेंद रहेगी। ये आगे आकर के ना हवा में, लेकिन ये फ्री हिट गेंद था, रन आउट हो सकते थे, कैच आउट नहीं। अच्छा कैच किया गया था वहां पर विजय जी के द्वारा, परंतु थोड़ा सा कह सकते थे फ्री हिट गेंद था। उसके ऊपर सिर्फ 1 रन आता हुआ इस समय, इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 24 पर। पहले ओवर में 21 रन बने थे, उसके बाद इस ओवर में अभी तक 3 रन आई है। विशाल जी आते हुए बिल्कुल ही मैन ऑफ फुंडे से अपने टीम के लिए, और बिल्कुल ही इस समय इस बार अच्छी गेंद, बिल्कुल ही परिवर्तन के तौर पर डाला गया गेंद था। पीयूष फाइटर की टीम भी यहां पर आते हुए, बिल्कुल ही सभी टीमें धीरे धीरे यहां पर आते जाएंगे, जैसे जैसे उनकी वक्त आते जाएंगे, और उसी तरह वो यहां पर उपस्थिति दर्ज कराते रहेंगे। पहला मुकाबला चलता हुआ इस समय पाटकर एंड सन्स और शिव शंभो के बीच। इस बार अच्छी गेंद ब्लॉक होल से डाला गया गेंद था, यॉर्कर गेंद कह सकते हैं, और हनुमंत दाभाड़े ने इस गेंद को देखे हल्के हाथों से पुश किया। गेंद गई थी स्टिल मिड ऑन के क्षेत्र में, गेंद को फील्ड की जाए तब तक 1 रन लेने का मौका, और इस 1 रनों के साथ स्कोर का इजाफा, स्कोर पहुंचा 25 पर जाकर। अभी भी जीतने का जो लक्ष्य है उसका पीछा करने के लिए दिल्ली दूर, लेकिन मुश्किल नहीं। दूसरा पावर प्ले इस समय चलता हुआ, इस बार देखना होगा, अच्छी गेंद थी, बिल्कुल ही बल्लेबाज को चकमा देता हुआ। पंकज जैसे अच्छे बल्लेबाज को, बेहतरीन गेंदबाज और बेहतरीन बल्लेबाजों के बीच इस समय टक्कर चलता हुआ इस ओवर में। इससे पहले ओवर में पंकज ने 3 छक्के लगाए थे, गेंदबाज थे विजय, परंतु इस समय गेंदबाज है प्रतीक मोकल, और इस बार ये गेंद खेलने का प्रयास किया, सफल नहीं हो पाए। उछलती हुई गेंदें आई थी विकेट कीपर के दस्ताने में बगैर किसी रन के। अभी भी स्कोर सुरक्षित 25 पर, जबकि दूसरा ओवर इस समय प्रगति पर। गेंदबाज प्रतीक मोकल चले अपने ओवर की अगली गेंद लेकर। दूसरा ओवर इस समय प्रगति पर, और क्लीन बॉल किया।
सिपाही जो है सदा ही रूप शिवा का धारे जय हो। हे आज अंधेरे छटे हैं, कम हुए हैं घटे हैं, कल जो दुश्मन यहाँ थे आज पीछे हटे हैं। गाती ये धरती है, गाता ये अंबर है, गाती है सारी हवा। तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज गुंजा हुआ है जय जय शिवा। तेरे मन में शिवा मेरे। हेलो, तो इस समय लगातार एटीएम से पैसे निकलते हुए बिल्कुल ही प्रतीक मोकल के लिए प्रसाद उले जी जो इस डायरेक्टर है इस कंपनी का, उनके तरफ से 500 रुपए का पुरस्कार आया प्रतीक के लिए, और साथ ही सचिन सेठ ठाकुर उनके तरफ से भी 500 रुपए का पुरस्कार, यानी कि 1000 रुपया जमा हो चुका है प्रतीक के इस ओवर के ऊपर। क्या लाजवाब गेंदबाजी, क्या लाजवाब बल्लेबाजी, एक ऑलराउंडर प्रदर्शन। अब तीसरा ओवर प्रगति पर लाना होगा, गेंदबाज आ रहे हैं इस समय। विशाल पांचाल, क्या बात है, देखना होगा किस तरह की उनकी गेंदबाजी होगी, क्योंकि इस समय अच्छी गेंदबाजी की है प्रतीक ने। सिर्फ 4 रन खर्च किए अपने ओवर में, और एक बहुत ही बड़ा विकेट उन्होंने अर्जित किया था पंकज के रूप में, जो विस्फोटक बल्लेबाज थे, और सिर्फ 9 गेंदों का सामना करते हुए 21 रन बनाए थे 3 छक्के की मदद से। इस बार ऑफ स्टंप्स के बाहर और बाहर, वाइड का इशारा सनी जगताप जी के द्वारा, तो इस तरह से 1 रन और खाते में जुड़ता हुआ स्कोर पहुंचा अब जाकर 26 पर। यह ओवर बहुत ही महत्वपूर्ण होगा, क्योंकि अब दूर दूर तक खिलाड़ी जा चुके हैं। 5 खिलाड़ी 30 गज के बाहर इस समय छक्का रक्षण करते हुए। पांचाल की ये गेंद, और इस बार अच्छी गेंद, थ्रो आर्म गेंद। पिछले गेंदों के मुकाबले ये गेंद थोड़ा सा मैं कहूंगा कि जरूर परिवर्तन के तौर पर स्लो आर्म गेंद था। ऑन ड्राइव करने का प्रयास किए थे हनुमंता दाभाड़े की, बल्ले पे गेंदें नहीं आ रही आज उनके लिए, थोड़ा सा जरूर मुश्किल चल रहा है काम सुबह का सत्र में। लेकिन जब भी ये आते हैं अपने फॉर्म में तो बड़े बड़े गेंदबाज का भी छक्के छुड़ाते हैं, परंतु यहाँ पर देखना होगा 1 रन जरूर मिलेगा, और इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचेगा 27 पर, एक खिलाड़ी के नुकसान पर। जीतने का जो लक्ष्य दी गई है वो 71 रनों का, 71 रन बनाने होंगे इस मुकाबले को जीतने के लिए। अभी तक 27 रन बने हैं, तीसरा ओवर प्रगति पर। इसके बाद 12 गेंदों की खेल शेष रहेंगे इस ओवर के बाद, और वो 2 ओवर बहुत ही महत्वपूर्ण होगा। उससे पहले ये बहुत ही ज्यादा महत्व है, क्योंकि इस ओवर में आप जितने भी रन बटोरेंगे वो अंतिम क्षणों में काम आएगी। इस बार एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ के ऊपर से जय श्री राम। क्या बात है, ये डीजे प्रशांत का, डीजे अक्षय का आप एक बेहतरीन भक्ति और भजन के साथ शुरुआत में बेहतरीन अंदाज, इनकी म्यूजिक साउंड सिस्टम्स का भी तारीफ करनी होगी। श्री साउंड जाताड़े इस समय तीसरे ओवर प्रगति पर। निशांत बर्तक के बल्ले, और क्रिकेट में गलती का माफी नहीं होता, विकेट देना होगा। निशांत का विकेट, क्योंकि खेलना चाह रहे थे आगे। स्लो आई गेंदे बल्ले की ऊपरे सिरे में लगी और पीछे खड़े थे वहां पर, बिल्कुल ही शॉर्ट फाइन लेग पे खिलाड़ी कैच किया। दूसरा विकेट का पतन। माझ्या गावात आवाज घुमलाय, जय भवानी जय शिवराय। गावात आवाज घुमलाय, जय भवानी जय शिवराय। मुसलमानाचा स्वीकारावा, जय 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 शिवराय। मुसलमानाचा स्वीकारावा, जय 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 शिवराय। सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग 2023 आज फाइनल डे, मेगा फाइनल और बिल्कुल ही सुपर संडे
और एक नियोजित, मैं कहूंगा बहुत ही सुसज्जित क्रिकेट का आयोजन, महाकुंभ का आयोजन। स्कोर अभी तक बने हैं सिर्फ 33 रन, 33, जीतने का लक्ष्य 71 रनों का। दो बड़े मगरमच्छ जाल में फंस चुके हैं और बाहर जा चुके हैं, यानी कि इस तालाब में अब जो दो बड़े मगरमच्छ दिख रहे हैं उसमें से एक है हनुमंता दाभाडे और इस समय नए बल्लेबाज किशन। इन दोनों के ऊपर पूरा सा पूरा दारोमदार रहेगा। बिल्कुल निशांत अच्छे लय में दिख रहे थे, छक्के भी लगाए थे, परंतु उसके बाद के गेंद को फिर से एक बार ऑन ड्राइव करने का प्रयास किए थे स्क्वायर लेग के क्षेत्र में, परंतु गेंदें लगी थी बल्ले के ऊपर इस सीधे पर, और जिस तरह से कैच की गई उससे दुर्भाग्य कहा जा सकता है। अगली गेंद इस बार ऑफ स्टंप्स के बाहर से बाहर की तरफ जाता हुआ पीछे हटकर खेलने का प्रयास किया, सफल नहीं हो पाए। और यहां पे एक और प्राइज आई है, जो कैच किया गया खिलाड़ी उनको 500 रुपए का पुरस्कार आया है प्रभु जी गलांडे सर जी की तरफ से। 500 रुपए का पुरस्कार जिन्होंने कैच लिया था निशांत वर्तक का। इसी बीच ये गेंद पॉइंट के ऊपर खेलने का प्रयास, बिल्कुल ही मिलेगा चौका, क्योंकि गेंदें तेज गति से निकली और बिल्कुल ही चौका। तीन ओवर के समाप्ति के बाद कुल 37 रन, यानी कि अभी भी मंजिलें तय करनी होगी करीबन आधा रनों का, यानी कि 34 रन अभी भी बनाने होंगे बचे हुए 12 गेंदों में। तो बिल्कुल ही यहाँ पे एक अच्छा सा मौका देखना होगा 12 गेंदों में किस तरह से यहाँ पे रन बनेंगे। 34, क्या यहाँ पे 34 रन बनेगा? और बनना चाहिए, क्रिकेट में कुछ भी असंभव नहीं है। हमारे जयेश भोसले सर बताते हैं कि असंभव को संभव करने वाला खेल है क्रिकेट, और बिल्कुल यहाँ पे संभव हो सकता है, कोई भी चीज संभव हो सकता है। एक गेंदों में 25 बनते हैं, तो यहाँ पे सिर्फ 12 गेंदे हैं, 34 रन बनाने हैं। देखना होगा क्या होगा। शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंप्स के बाहर से थोड़ा सा कट होता हुआ गेंद, कटर होता हुआ लेकिन ज्यादा बाहर जाता हुआ, और यहां पे एक वाइड का इशारा रोशन खापने सर जी के द्वारा, जो इस समय मैदानी अंपायर का काम करते हुए रोशन खापने जी और सनी जगताब्दी, तीसरे अंपायर का काम करते समय सचिन जी, जो बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स में अपने आंखें गड़ाए हुए मैदान के तरफ। और इस बार धन्यवाद डीजे। बिल्कुल ही अब थोड़ा सा जोड़ा नाखुश रहेंगे। इस समय अगर देखा जाए तो सुधीर यादव, मंगेश यादव के चेहरे पे थोड़ी सी जरूर नाखुश था और एक मायूसी छाया हुआ, परंतु क्रिकेट है, कुछ भी हो सकता है। अगर एक भी बल्लेबाज चल जाए और यहां से अगर 2-3 छक्के 2-3 चौके लग जाए तो फिर मजा आ जाएगा। कैच लेने वाले खिलाड़ी अरुण, उनको गणेश मोकल की तरफ से 500 रुपए का पुरस्कार मिला है। वाह क्या बात है। यहाँ पे पाटकर एंड सन्स के लिए झोलियों में पैसे की बौछार हो रही है, पॉकेट में पैसे आ रहे हैं। प्रतीक ने 1000 रुपए का कमाई किया था। उसके बाद कैच लेने वाले 6 भी लगाए हैं, परंतु इस इनिंग्स के बारे में बात कर रहा था मैं। और बिल्कुल ही चले, शॉर्ट गेंद बिल्कुल ही ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाई, परंतु थोड़ा सा नीची रहती हुई। अगर ये गेंदे और ज्यादा उठा तो बिल्कुल ही बल्ले के ऊपर आता था, लेकिन गेंदे नीची रही। आगे आकर खेलने का प्रयास किए थे परंतु सफल नहीं हो पाए। अपना स्टेप डाउन जरूर किया था, लेकिन ऑफ स्टंप्स के बाहर से और बाहर की तरफ जाता हुआ, कोई गलती नहीं किया यहां पर विकेट कीपर ने। अब तैयार होते हुए एक बार फिर से
इस बार आगे आकर खेला, कारपेट के सहारे गेंद जा रही है मिड विकेट की दिशा में, वहां पर खिलाड़ी मौजूद हैं। जब तक गेंद को थ्रो करेंगे तब तक दूसरे रन के लिए दौड़ लगा दिए थे और 2 रन पूरा करते हुए बिल्कुल ही एक अच्छी यहाँ पर रनिंग द बिटवीन। एक 2 रनों की महत्व होती है इस सिचुएशन में, क्योंकि गेंदें अब शेष बहुत कम है और उनका पूरा फायदा लेना चाह रहे हैं दोनों ही बल्लेबाज, क्योंकि ऊपरी जो शुरुआत के बल्लेबाज हैं हनुमंता दाभाड़े, पंकज, निशांत, ये तीनों आउट होकर मैदान से बाहर जा चुके हैं। तो इस समय किशन और किरण गाड़िए की जोड़ी। अगली गेंद और इस बार आगे आकर खेलने का जरूर प्रयास किए, ऊपर इस सिरे में लगी है, बॉटम के पास जाकर गेंदे हवा में रुकी है, कैच लेने में कोई गलती नहीं किया और इसी के साथ एक और सफलता। किन्ना सोना देश है मेरा, देश है मेरा, देश है मेरा, किन्ना सोना देश है मेरा। तो बिल्कुल ही अगर देखा जाए तो 4 ओवर जो 20 मिनट में तय है वो निर्धारित समय से आगे हो चुका है, यानी कि एक खिलाड़ी को अब आपको अंदर लाना होगा 5वें ओवर में। अंपायर से भी निवेदन इस चीजों को ध्यान में रखेंगे। बिल्कुल ही धन्यवाद सर, और बिल्कुल ही एक अच्छा मौका यहाँ एक खिलाड़ी को अब अंदर रखना होगा। इस समय नए बल्लेबाज मैदान में, शिव शंभो जो पिछले साल के चैंपियन, लेकिन इस समय थोड़ा सा पाटकर एंड सन्स के खिलाफ एक स्थिति अच्छी नहीं कहा जा सकता, क्योंकि इस ओवर में 2 सफलताएं प्रतीक ने अर्जित किया है सिर्फ 2 रन खर्च करते हुए। एक वाइड का रन था तो बिल्कुल ही 3 रन खर्च किया उन्होंने और 2 सफलताएं अर्जित की है। बिल्कुल ही बेहतरीन गेंदबाजी। सचिन शेठ मस्के यांचे आगमन झालेलं आहे, त्यांनी मंचावर यायचंय। या सन्माननीय आदरणीय श्री सचिन शेठ मस्के साहेब यांना विनंती की आपण व्यासपीठावर येऊन आपण आसनबद्ध व्हायचं आहे। हार्दिक 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 असा स्वागत सीबी ट्रॉफी यांच्या वतीने। परंतु इस समय देखा जाए तो मैदान की तरफ थोड़ा सा जरूर खलबलाहट है, क्योंकि बचे हुए गेंदों के ऊपर रन बनाने होंगे। नए बल्लेबाज इस समय मैदान पर, 8 गेंदों में 31 रनों की आवश्यकता। प्रतीकीय गेंद आउट, क्या बात है, बहुत ही अच्छी गेंद थी, परंतु फ्लिक कर दिया, गेंद जा रही है सीधा डीप स्क्वायर लेग बाउंड्री के पास, वहां पर 1 रन जरूर मिलेंगे। दूसरे रन के लिए दौड़ लगाए हैं और 2 रन भी पूरे करते हुए इस 2 रनों के साथ हल्के हल्के कदमों से स्कोर पहुंचता हुआ 42 पर। जीतने का लक्ष्य बहुत बड़ा था, शुरुआत में जिस तरह की गेंदबाजी हुई थी उसका पूरा फायदा यहां पर मिला है। प्रतीक की वो ओवर, अब बचे हुए 7 गेंदे और 29 रनों की जरूरत। हो सकता है क्रिकेट में कुछ भी, अगर यहां से ओवर बाउंड्रीज लग जाए तो फिर पासा पलट सकते हैं। शिव शंभो के लिए थोड़ा सा जरूर मुश्किल घड़ी। इस बार टप्पा खाई उछलती हुई आई थी ओवर की समाप्ति, और अब बचे हुए 6 गेंदों में 29 रन, यानी कि कम से कम 5 छक्के तो लगाने होंगे। 6 गेंदों में 5 छक्के, क्या ये कारनामा इस सीबी ट्रॉफी में होगा या नहीं, ये देखना होगा। दीजिए शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा, शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा, शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा, गूंज 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 धर पकड़, गूंज गूंज पकड़ पकड़ पकड़, शंकरा रे शंकरा रे। बिल्कुल ही एक लाजवाब इस समय प्रदर्शन करते हुए अगर देखा जाए तो पाटकर एंड सन्स के लिए प्रतीक मोकल की अगर देखा जाए तो जिन्होंने अभी तक इस सीरीज में 3 ओवर की गेंदबाजी की है, 13 रन सिर्फ खर्च करते हुए 4 सफलताएं अर्जित किया है। कंचन पालकर जी हर एक चीजों का जानकारी देते हुए, जो इस समय हमारे साथ इस क्रिकेट का चित्रगुप्त के रूप में। इस समय अंतिम ओवर, 6 गेंदों में 29 की आवश्यकता और ये 29 रन बनाने ही होंगे, क्योंकि कंपलसरी चेसिंग है जयेश भोसले सर, क्योंकि आपने बताए थे कि जब से रायगर की जो ये क्रिकेट नियमावली आई है तब से थोड़ा सा जरूर खिलाड़ियों के ऊपर दबाव बढ़ा है। और बिल्कुल ही क्रिकेट एसोसिएशन रायगर जो इस के लिए जाने जाते हैं, बिल्कुल ही एक बेहतरीन बात है। 12वां खिलाड़ी के लिए भी उन्होंने कुछ ऐसे प्लान बनाए हैं कि आप पूरे ड्रेस कोड में रहेंगे, 12वां खिलाड़ी भी मैदान में जाएंगे जब जरूरत पड़ेगा तो। लेकिन इस समय हमारे कमेंट्री बॉक्स में दोनों टीमों के 12वां खिलाड़ी सुसज्जित, सुरक्षित। और बिल्कुल ही 5वां ओवर थोड़ा जल्दी किया जाए, क्योंकि आपके 20 ओवर वैसे भी 20 मिनट निकल चुका है। थोड़ा खराब गेंद होगा और वाइड का इशारा यहां पर मिलता हुआ, और इस वाइड के साथ इस समय 1 रन और खाते में जुड़ते हुए
बचे हुए 6 गेंदों में 28 रनों की जरूरत। गेंदबाजी में आए हैं गेंदबाज राजा गाडगे। इस टीम में अगर देखा जाए तो गाडगे एंड कंपनी शायद ज्यादा है, और बिल्कुल ही तीसरा गाडगे जी इस समय दिख रहे हैं हमें। राजा गाडगे तैयार होते हुए गेंदबाजी के लिए। 4 खिलाड़ी 30 गज के बाहर हैं। फायदा है यहां पर बल्लेबाजी के लिए, परंतु बल्लेबाजी करनी होगी और करना होगा इस समय किरण और तैयार होते हुए। अगली गेंद और सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. किशन के बल्ले से निकला ये छक्का। अभी तक 2 गेंदें खेला है, 10 रन बना है किशन ने, और पहली गेंद जो था उसके ऊपर उन्होंने दर्शाया है, अपना मोनोपोली दिखाया है कि मैं अभी कम नहीं हूं, और अगर हमें इस तरह की गेंदें करोगे तो फिर गेंदें मैदान में नहीं मैदान से बाहर जाएगा। और बिल्कुल ही बहादुरों को साथ देता है किस्मत। और यहां पर देखना होगा क्या होगा। अगली गेंद लेकर चले राजा गाडगे, और खराब गेंद, बिल्कुल ही वाइड का इशारा। यहां पर 1 रन और जुड़ता हुआ खाते में, और इस समय शिव शंभो के लिए थोड़ा सा मैं कहूंगा आशा की किरण उगता हुआ। और यह आशा की किरण इसलिए कह रहा हूं कि रन घटता जा रहा है। 21 रन अब चाहिए 5 गेंदों में, कुछ भी हो सकता है। चले इस समय राजा गाडगे, ये गेंद किशन के लिए, और किशन के बल्ले से निकला, लेकिन वहां पर कैच किया गया। हेलो, बिल्कुल ही यहां पे, और इस समय देखा जाए तो मगरमच्छ एक बार फिर से जाल में फंसता हुआ। जाली तोड़ के निकल रहे थे, लेकिन उनके मुंह को दबा दिया, और उन्होंने जब ही दबाया तो यहां पे कैच आया। डीजे चांदणा माथ्यावरती कळस सोन्याचा, वाजत गाजत घेऊन आलो निवद मानाचा, आईला निवद मानाचा. उदो उदो आईचा माझ्या अंबाबाईचा, उदो उदो आईचा माझ्या अंबाबाईचा. और बिल्कुल ही मैजिकल इसी तरह की कैच यहाँ पे और लपके थे, और आज भी उन्होंने इसी तरह का कैच यहाँ पे लिया। और बिल्कुल ही देखा जाए तो किशन के पारी का अंत किया। किशन जब तक मैदान में थे थोड़ा सा आशा की किरण था, लेकिन नए बल्लेबाज इस समय मैदान में आते हुए। बचे हुए 4 गेंदे, 21 रनों की जरूरत। नवनाथ इस समय मैदान पर। राजा गाडगे की इस गेंदों को हवा में जरूर खेला है, देखना होगा वहां पर खिलाड़ी मौजूद है, एक हाथ से कैच किया। और सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. बिल्कुल ही अगर देखा जाए तो थोड़ा सा गलती हुई थी शिव शंभो के कप्तान से। टॉस जीतकर इस प्रेशरदायक मैच में आपको पहले बल्लेबाजी करना होता तो एक अलग ही सिचुएशन हो सकता था। 71 रन का लक्ष्य था, वो भी दबाव था, और बिल्कुल ही यहाँ पे गलत डिसीजन था कप्तान का कि टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण। इस तरह की मैचेस में अगर आप पहले बल्लेबाजी करते हैं सर्जिले मामा जी, तो अगर आप 50 से 60 भी बनाते हैं तो एक प्रेशर रहता है बाद में बल्लेबाजी करने वाली टीमों को। मोहन माले साहब के तरफ से देवेश मात्रे को भी 500 रुपए का पुरस्कार आया है, क्योंकि अच्छा कैच किया उन्होंने। और बिल्कुल ही सिचुएशन के खिलाफ इस बार अच्छी गेंद, बिल्कुल ही ब्लॉक होल से डाला गया गेंद, यॉर्कर लाइन की गेंद थी, कोई रन नहीं। और शिव शंभो के लिए इस समय देखता है, अगर देखना जाए तो बिल्कुल ये मुकाबला हाथ से निकलता हुआ, छूटता हुआ, पिछड़ता हुआ। पिछले साल के चैंपियन इस समय थोड़ा सा मुश्किल के घड़ी में। पाटकर एंड सन्स के तरफ से हेलो। और यहाँ पे सुधीर यादव जी के लिए बहुत ही
अगर छक्का सर्व आमचे सुधीरजी जाधव बॅटिंग साठी गेलेले आहे, त्यांचं आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन. और यहाँ पर कैलाश मामा सर जी ने मारने का पाटकर एंड सॉन्स के लिए जो चैंपियन की तरह उन्होंने खेला, बहुत ही अच्छा खेल का प्रदर्शन दिखाया. दोनों टीमें बिल्कुल ही अब मैदान के अंदर आएंगे. हेलो, अगला मुकाबला शुरुआत होगा, उससे पहले आवाज आप सुनेंगे जरूरी. हमारे वरिष्ठ समालोचक, लोकल मॅन, बिल्कुल ही भाऊ मात्रे साहेब. दरम्यानच्या काळामध्ये आपल्या सीबी ट्रॉफीसाठी चतुर्थ पारितोषिक दिलं असे आमचे सचिन शेटमस्के, श्री लॉजिस्टिकचे मालक यांचे आम्ही सीबी ट्रॉफीच्या वतीने छोटा